हाय गाईज, तुम्ही विचार करत असता हिने जो ब्लॉग अपलोड केलाय बट ही फर्स्ट काय करते. ओके, तर मी तुम्हाला फक्त सगळ्यात आधी हे सांगेल की हा जो ब्लॉग आहे तो मी फर्स्ट टाइम अपलोड केलेला आहे, कारण की शिवजयंतीचा शूटचा हा ब्लॉग आहे आणि शिवजयंती होऊन बरेच दिवस झालेत आता. पण तरी पण मी म्हटलं चला एक ट्राय करूयात आपण की कसा वाटतोय ब्लॉग, म्हणून मी हा एक अपलोड करते. तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय. चला नेक्स्ट बघूयाच आपण की मी ब्लॉग कसा तयार केलाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होतं आमचं शिवजयंतीचं शूट. तर आम्ही निघालो पुण्यावरून बारामती या लोकेशनला. मॉर्निंगला पटपटावरून निघालो लवकर, कारण की तिथं आम्हाला टाईमवरती पोहोचायचं होतं. तर तुम्ही बघू शकता, ही आहे माझी मॉडेल जी की फलटणवरून आलेली होती. तिचं फर्स्ट आम्ही साडी ड्रेपिंग करून पटपट मेकअप घेतला आवरून. मेकअप करत असतानाच हे थोडेफार व्हिडिओ शूट केले, कारण की ते खूप जास्त मेकअप आर्टिस्टसाठी इम्पॉर्टंट असतात, बरोबर ना. कारण की शूटच नसेल तर काय उपयोग ना, तुम्ही काम करताय ते तर दिसलं तर पाहिजे. तर एवढं सगळं करत करत असताना तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आम्ही हे व्हिडिओ शूट केले होते. तर व्हिडिओ शूट करत असतानाच, मेकअप चालू असतानाच ही माझी फ्रेंड आहे भारती, हिने मेकअपच्या टाईमसोबत पटपट हेअरस्टाईल उरकून घेतली. आणि हा महाराष्ट्रीयन लुक होता, त्याच्यामुळे चंद्रकोर आणि माथ्यावरती कुंकू हे तर असलंच पाहिजे, बरोबर ना. एवढं सगळं फायनल लुक झाल्यानंतर आम्ही असे थोडेफार व्हिडिओ शूट केले. त्यानंतर पोहोचलो आम्ही लोकेशनला गेलं की ट्रॅव्हल थोडंफार होतंच. त्यासाठी सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे प्रिपेरेशन, तर ते आम्ही करू. प्रिपेरेशन एकदा झालं की नंतर नेक्स्ट झालं आमचं फोटोशूट स्टार्ट. फोटोशूट चालू होतं, तर फोटोशूट कंप्लीट झाल्यानंतरून नेक्स्ट होतं आमचं रीलसाठी. तर रीलसाठी पण शूट झालेलं आहे आमचं. आणि हे सगळं करत असतानाच आपल्यासोबत फ्रेंड असतात, आणि फ्रेंड म्हणलं की हे असे हसवाहसवी होतेच, हे तर तुम्ही बघूशी शकता. नेक्स्ट होतं ते आमचं हे सगळं जे शूट कंप्लीट चालू असताना आम्हाला एक भेटली एक छोटीशी शिवकन्या, ज्या की तुम्ही तिच्या रिॲक्शन लिटरली बघू शकता. यार कशी बघते, एकदम खुन्नस, सिरियसली. आणि असली गोड होती ना ती, खूप छान होती. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा जो आहे शूट कंप्लीट केला. तर हा माझा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते. तर नक्की सांगा प्लीज की तुम्हाला हा ब्लॉग कसा